डोंबिवलीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर देखील राज्यातील अनेक कंपन्यातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. दौंड तालुक्यातील करकुंब MIDCतील इटर्निस फेमस केमिकल कंपनी याचे एक उदाहरण म्हणता येईल. या कंपनीत आज भीषण स्फोट झाला, ज्यात कंपनीत काम करणाऱ्या 2 परप्रांतीय कामगारांचा मृत्यू तर 2 जखमी झालेत. इटर्निस फेमस केमिकल कंपनीत परफ्यूमसाठी लागणारे कच्चे रसायन तयार केले जाते. हे इटर्निस कंपनी आहे. या कंपनीमध्ये रात्री 2 ऑपरेटर व 2 मजूर हे काम करत होते. रिॲक्टर हा इथलं त्यांचं जे मशीन आहे ते वॉश करत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये जे 2 मजूर आहेत ते मजूर जागीच मयत झालेले आहेत आणि ऑपरेटर जे आहे 2 ते जखमी आहेत. ग्रॅम्ड हॉस्पिटल दौंड येथे ॲडमिट आहे. त्यांची परिस्थिती ठीक आहे. आम्ही या घटनास्थळी भेट दिलेली आहे, संपूर्ण पाहणी केलेली आहे, घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. त्या ठिकाणचे वेगवेगळे काही सॅम्पल आम्ही घेतलेले आहेत आणि आम्ही ती चौकशी करून गुन्हा दाखल होण्यासारखी जी काय कारवाई आहे ती कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने करकुंब MIDC परिसरात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली गेली असून पुढील तपास दौंड पोलीस करतायत. नवनाथ बोरकर, SBN महाराष्ट्र, बारामती.